सिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरून लपून सुरू असलेल्या गावठी हातभट्टी चालकांवर सिंदखेडा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत या संदर्भात बातमी मिळाली होती। सिंदखेडा हद्दीतील कब्रस्तानच्या पाठीमागे इसम सुरेश दीपा मालचे राहणार सिंदखेडा तसेच चिमठाणे पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील दराणे गाव शिवारात शिव रस्त्यालगत इसम नामे विठोबा भगवान भिल राहणार दराणे तालुका सिंदखेडा असा अवैधरित्या गावठी दारू गाळण्याची हातभट्टी बांधून गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 19/7/2025 रोजी सिंदखेडा पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार अशांची वेगवेगळी पथके तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना छापा कारवाईबाबत माहिती देऊन त्यांच्यासह छापा कारवाई कामी रवाना केले असता सिंदखेडा शहरातील कब्रस्तानच्या पाठीमागे इसम सुरेश दीपा मालचे राहणार कब्रस्तान जवळ सिंदखेडा हा हातभट्टी लावून गावठी दारू गाळताना मिळून आल्याने त्याच्यावर छापा कारवाई करून गावठी दारू गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली हातभट्टी, पोकळ प्लास्टिकची नळी, गुळ, नवसागर मिश्रित वॉश आणि तयार गावठी हातभट्टीची बनावट दारू असे एकूण 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला आहे। तर दराणे गावच्या शिवारात शिव रस्त्यालगत देखील इसम विठोबा भगवान भिल राहणार दराणे तालुका सिंदखेडा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची हातभट्टी लावून गावठी दारू गाळताना मिळून आल्याने त्याच्यावर छापा कारवाई करून गावठी दारू गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली हातभट्टी, पोकळ प्लास्टिकची नळी, गुळ, नवसागर मिश्रित वॉश आणि तयार बनावट दारू असे एकूण 27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नाश करून संबंधित इसम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्याची कारवाई सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय दौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, पीएसआय वैभव देशमुख, एएसआय हेमंत फुलपगारे, हेड कॉन्स्टेबल अखिल पठाण, साबीर शेख, प्रशांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल सोनवणे, रुपेश चौधरी, दिनेश देवरे, राकेश ठाकूर, पंकज कुलकर्णी, पूनमचंद कोळी, चालक हेड कॉन्स्टेबल नागेश शिरसाट, चालक कॉन्स्टेबल चेतन माळी, महिला कॉन्स्टेबल माधुरी चव्हाण, वर्षा गोपाळ अशांनी मिळून केलेली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड करत आहेत। मी बातमीदारामार्फत बातमी मिळाली, दराणे गावात तसेच सिंदखेडा शहरामध्ये पाटण चौफुली बरोबर जवळ काही आरोपी हे गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत आहे अशी बातमी मिळाल्याने मी तसेच माझ्या सोबतचे अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ रेड मारली। दराणे गावामध्ये विठोबा भिल आणि सिंदखेडामध्ये सुरेश दीपा मालचे हे आरोपी मिळून आलेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 57,500 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे। तो मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो, माननीय अपर पोलीस अधीक्षक सो, माननीय DPO सो यांच्या मार्गदर्शन खाली मी देशमुख, एएसआय हेमंत फुलपगारे, हेड कॉन्स्टेबल अखिल पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल साबीर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश देवरे, कॉन्स्टेबल राकेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुलकर्णी, पोलीस कॉन्स्टेबल पूनमचंद कोळी, पोलीस कॉन्स्टेबल नागेश शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा गोपाळ अशांनी मिळून केलेले आहे। सदर दोन्ही आरोपीवर दारूबंदी कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। पुढील कारवाई आम्ही स्वतः करीत आहोत।